खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस आणि छापील किंमत म्हणजेच मार्क प्राइस याच्यावर आधारित खूपच छान प्रश्न आहे जो बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो। प्रश्न बघा काय आहे। 22% सूट दिल्यानंतरही 17% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची चिन्हांकित किंमत म्हणजे काय, छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस किती टक्क्यांनी वाढवायला पाहिजे। एकच फॉर्म्युला सांगतो, तो लक्षात ठेवा। बऱ्याचशा प्रश्नांना तो फॉर्म्युला लागू होतो। तो फॉर्म्युला आहे खरेदी किंमत। खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस भागिले छापील किंमत। छापील किंमत म्हणजेच मार्क प्राइस बरोबर 100 वजा डिस्काउंट टक्क्यांमध्ये, डिस्काउंट म्हणजे सूट, भागिले 100 अधिक नफा, नफा म्हणजे प्रॉफिट, तो पण टक्क्यांमध्ये। बघा फॉर्म्युला लक्षात ठेवा। खरेदी किंमत भागिले छापील किंमत बरोबर 100 वजा डिस्काउंट पर्सेंटेज भागिले 100 अधिक प्रॉफिट पर्सेंटेज। आता 100 वजा डिस्काउंट, 100 वजा डिस्काउंट किती द्यायचं आहे आपल्याला, तर 22% सूट म्हणजे 100 वजा 22 भागिले प्रॉफिट किती कमवायचं आहे 17%, म्हणजेच इथे येणार 100 अधिक 17। काय येणार उत्तर याचं 78 भागिले 117। आता बघा हे 13च्या पाड्यात आहेत, 13 संग 78, 13 9 117, परत 3 ने भाग जाईल, 3 दुने 6, 3 त्रिक 9, म्हणजे उत्तर काय आलं, उत्तर आलं 2/3। आता लक्षात घ्या, हे 2/3 चे उत्तर आलं म्हणजे खरेदी किंमत भागिले छापील किंमत 2/3 आलं। याचा अर्थ जेव्हा ही खरेदी किंमत असेल, ही कॉस्ट प्राइस असेल, तेव्हा ही मार्क्ड प्राइस म्हणजे छापील किंमत असायला हवी। तर 2 रुपये जेव्हा कॉस्ट प्राइस असेल तेव्हा त्याच्यावर 1 रुपया जास्त आहे बघा छापील किंमत। छापील किंमत 3 रुपये ना, 2 रुपयांवर 1 रुपया जास्त पाहिजे छापील किंमत, तेव्हा हे सगळं शक्य आहे। म्हणजेच 2 रुपयांवर 1 रुपये एक्स्ट्रा पाहिजेत। मग 100 रुपयांवर किती हे आपल्याला सोडवायचं आहे। मला सांगा 2 ला कितीने गुणल्यावर 100 होतात, तर 50 ने गुणल्यावर। मग त्याच पद्धतीने या 1 ला पण कितीने गुणावं लागेल 50 ने। मग आपल्याला उत्तर टक्क्यांमध्ये मिळतं, जे आहे आपलं ऑप्शन नंबर 4। बघा किती सिंपल आहे प्रश्न, म्हणजे या पद्धतीने सोडवला आणि हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर कोणताही खरेदी किंमत आणि छापील किंमतीवरचा प्रश्न असू द्या तो सुटणारच। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।